डांग थांबताना प्रीमियर लीग 2025 परवा पहिला आपल्याला भेटीला आलेले अजिंकांचं कौतुक करावं तेवढं. षटक क्रमांक पहिला सामना करतील राजू सोनवणे. फिल्डिंग मध्ये अदल बदल करताना या ठिकाणी आनंदमय वातावरण. फलंदाज सजवेल गोलंदाजी मार्गावर अपशाईच्या दिशेनं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात नारायण पवार. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. नक्की त्या ठिकाणून जर चेंडू गेला असता तर नक्की सीमा पार, परंतु या ठिकाणी फलंदाजीसाठी राजू आणि चेंडू आणि भेटीचा कुठलाही संपर्क नाही. या अनुषंगाने चेंडू जाईल निर्धाव चेंडूच्या रूपेने. नक्की दोन्ही बलाढ्य संघ आहेत. रामराजाई वरच्याच मित्रांनो श्री गणेश ॲग्रो अशी लढत या 7व्या दिवसाची दुसरी लढत. आणि पुन्हा ह्या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एकच रनावर संतोष मानावा लागेल तुम्हाला. अगदी रंगीला जोड आहे रामराज्याची. धवळू पवार राजूभाऊ सोनवणे अगदी फलंदाजी मध्ये माहेर. फिल्डिंग अगदी चेंज करताना ह्या ठिकाणी. आणि ह्या ठिकाणी अगदी शरीराला वेधून घेणारा चेंडू. चेंडू आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. या अनुषंगाने चेंडू जाईल निर्धाव चेंडूच्या रूपाने. आनंदमय वातावरण. चारी दिशेला बघितलं तर मित्रांनो मोठ्या संख्येने क्रिकेट चाहते या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी दाखल झालेत. अभिनंदन. आणि त्या ठिकाणी देखील तुम्हाला एकच रन जाईल तुमच्या खात्यामध्ये. आणि नक्कीच या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो षटक क्रमांक पहिल्याचा खेळ संपलाय. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती आहे. खेळून येतील आमचे मित्र नारायण भाऊ पवार. आणि अगदी टप्प्याचा चेंडू मिड विकेट एरियामध्ये. चेंडूला उचलतील फेकतील बॉलरच्या दिशेने. तोपर्यंत नक्कीच या ठिकाणी निश्चितच 2 रन तर काढतीलच फलंदाज. ह्या 2-2 रनाच्या अनुषंगाने धावसंख्या बोर्डावर जाईल तुमचे. बिनबाद 5 अंकावरती वरणवार ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंज करताना. आणि अखूट टप्प्याचा चेंडू आणि बघू अगदी मिड विकेट एरियामध्ये फिल्डरच्या डोक्यावरून व सुंदर कुर्शी उद्योग चौकार.
या चौकारच्या सायानं धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचेल. बिनबाद 9 अंकावरती. फलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कावरती. फिल्डिंग तैनात. धवळो आणि अगदी दिशा दिली. 2-2 फिल्डर बॉलाचा पाठला करता है. या अनुषंगाने बॉल जाईल पुन्हा सीमा पार व सुंदर खुर्शी उद्योग चौकार. या चौकारच्या सायानं धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचेल. रामराज्य रॉयल संघाची बिनबाद 13 अंकावरती. धवळू पवार तयार. या ठिकाणी फलंदाजीसाठी धवळू पवार अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. या अनुषंगाने चेंडू जाईल निर्धाव चेंडूच्या रूपेने. षटक क्रमांक 2चा लास्ट बॉल प्रगती पथावर. धावसंख्या आहे तुमच्या बिनबाद 13 अंकावरती. सामना करतील धवळू पवार. धवळू पवारच्या नावानं चांद भलं आणि लाजवाब म्हणावा लागेल. काय टायमिंग होते. बॉल जाईल व सुंदर खुर्शी उद्योग चौकार. हाँ नमस्कार मेरे साथी कमेंटेटर रामदास पवार कुंवर. तो यहाँ से 2 ओवर में 17 रन बिना विकेट से बना लिए. तो धीरे धीरे ये तीसरी ओवर प्रगति पर, यानी कि पावर प्ले की ये तीसरी ओवर. तो नए गोलंदाज को क्रीज के ऊपर लाए. काफी फाइनल की तरफ जाने का प्रयास और काफी ऊपर उठा दिया है. कोई खिलाड़ी नजदीक नहीं है और गेंद बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. तो यही रणनीति रखनी होगी. एक टारगेट यानी कि एक टेकड़ी खड़ी करनी होगी, एक चुनौती रखनी होगी रनों की. तभी से वो टेकड़ी मेरे साथी रामदास कुंवर ने बताया कि ये काफी अच्छी गेंद पॉइंट और गली के बीच में रन लेने का प्रयास, लेकिन नहा कोई रन नहीं दिया इस गेंद के ऊपर. रन रेट वही रुकता हुआ. और काफी अच्छी डिलीवरी सीधा फील्डर के हाथ में. इस गेंद के ऊपर कोई रन नहीं दिया. ये तीसरी ओवर प्रगति पर पावर प्ले कहा जाता है. 2 खिलाड़ी 30 घेरे के बाहर, एक मिड ऑन और एक लॉन्ग ऑन. 2 खिलाड़ी 30 घेरे के बाहर, 9 खिलाड़ी 30 घेरे के अंदर, 6 खिलाड़ी. और ये अच्छी गेंद, काफी अच्छी डिलीवरी सीधी निकलती हुई कीपर के ग्लॉज में. तो ये भाऊ साहब देखना है, कीपरिंग कर रहे हैं. वो बोल रहे हैं कि कोई गेंद थ्रो डाल रहे हैं, यानी कि मराठी में कहे तो फेंका जाता है. तो पंच ने, हमारे दोनों पंच क्रीज के ऊपर है. तो ये एक अच्छी डिलीवरी है मेरे कैमरेमैन और या थर्ड अंपायर नीचे. और ये अगली गेंद काफी अच्छी डिलीवरी. कोई रन नहीं इस गेंद के ऊपर.
तो ये डांग सौंदाना प्रीमियर लीग का आज का आखिरी दिन कहा जाएगा। करीब करीब यह ट्रॉफी आ चुकी है। काफी अच्छी डिलीवरी, बैट का ऊपरी किनारा लिया, फील्डर दौड़ रहे, गेंद बाउंड्री के बाहर, 4 रनों के लिए ओवर की समाप्ति। यानी कि 3 ओवर के बाद स्कोर हुआ है 25 रन बिना विकेट खोए। तो ये चौथी ओवर प्रगति पर जीतू सर खुद आए, उन्हें मालूम है कोई विकेट गिरा नहीं है, रन रेट अच्छा चलता हुआ 3 ओवर में 25 रन दे कम से कम 50 के अंदर रोकने का प्रयास, एक अच्छी गोलंदाजी करने का मंसूबा रख सकता है। लेकिन अभी तक कोई विकेट नहीं खोया है, तो एक स्ट्रैटेजी यानी कि एक मंसूबा रखा है, आगे अच्छे फलंदाज होंगे उनके पास। कोई गड़बड़ाहट, कोई अच्छा खराब शॉट नहीं खेले अभी तक। यहां से ये चौथी ओवर का आगाज, तो चौथी ओवर से आपको देखने को मिलेगा कि यहां से फलंदाजी कैसी होगी, कैसा रन रेट, कैसी टेकड़ी खड़ी होगी। तो मेरे साथी कमेंटेटर रामदास कुंवर इधर है और काफी अच्छी डिलीवरी हमने कहा और प्रहार करने का प्रयास शुरू किया है, लेकिन 1 रन से नहीं रोक सके। धीरे धीरे स्कोर बढ़ता हुआ 26। यह चौथी ओवर जीतू के रूप में तो यहां से फलंदाजी करना जरूरी। काफी अच्छी डिलीवरी, पैर के ऊपर टकराने दिया गेंद को। तो यहां से धीरे धीरे ये चौथी ओवर का आगाज, 2 गेंदें डाल चुके हैं क्रीज के ऊपर। काफी ऊपर उठा है हमारे कमेंट्री बॉक्स की तरफ और ये गेंद बाउंड्री के बाहर, 4 रनों के लिए हमारे थोड़ा सा बदलाव आ चुका है इस ओवर में, यानी यही नीति रखी है, कोई विकेट नहीं खोया है। काफी अच्छी डिलीवरी, पॉइंट ओवर मिड ऑफ के बीच में से पहला रन तेजी के साथ दूसरे रन के जाने का प्रयास मना किया, यकी रन से संतुष्ट। धीरे धीरे स्कोर बढ़ता हुआ 35 ओवर, ये अगली गेंद उछाल कर खेला है, उसके नीचे खिलाड़ी है और ये दूसरे रन के लिए दौड़ चुके, दूसरा रन आसानी से, और ये तीसरे रन के लिए दौड़ चुके हैं, तीसरा रन भी पूरा किया। काफी मिस फील्डिंग हुई, ओवर की समाप्ति
4 ओवर समाप्ति के बाद स्कोर सर सांगा 38 रन बिना विकेट खोए। अगले कमेंट्री के लिए रामदास कुंवर। धन्यवाद गुलाबभाऊ बागोल या ठिकाणी आम्हाला साथ देतात। नक्कीच मित्रांनो बघायला गेलं तर या डागसमदाना प्रीमियर लीगचा हा 7वा दिवस उगवलेला मित्रांनो मी वारंवार म्हणेल वार आहे शनिवार शनी देवाच्या नावाने उगवलेला दिवस। नक्कीच मित्रांनो आनंदमय वातावरण गावाचं नाव आहे डागसमदान। नक्कीच आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं हरचे स्वागत स्वागत। मेडॉनच्या दिशेला आणि नक्कीच ह्या ठिकाणी 2 रनावर संतोष मानावा लागेल तुम्हाला। या 2-2 रनाच्या साहाय्याने धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचेल रामराजे रॉयल संघाची। समीकरण आहे बिनबाद 40 अंकावरती। आणि बघू थर्डमॅनच्या दिशेला आणि बघू फिल्डर धावतो पळतो बॉलाचा पाठला करता करता बॉल जाईल व सुंदर खुर्शी उद्योग चौकार। आमचे मित्र नारायण बाबू पवार सामना करतील धवळू पवार। फिल्डिंग तैनात। तिसरा बॉल 5व्या षटकाचा आणि बॉल टू बॅक फटका। या ठिकाणी धंदाई मेडिकल षटकर च्या रुपयाने फटकार। फलंदाज सच होईल गोलंदाजी मार्कावरती आणि पुन्हा अगदी इष्टरक्षकाच्या शेजारून गेलेला चेंडू रन घेण्यात कुठलीच माघारी घेतली नाही धवळू यांनी। पुन्हा 1 रन जुळून दिले आपल्या संघाला। धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचले या 1 रनाने बिनबाद 51। फलंदाज राजू सोनवणे नारायण भाऊ पवार यांचा सामना करतील। राजू भाऊ सोनवणे अगदी आखूड टप्प्याचा बॉलाला दिशा दिली बॉल जाईल लेग साइडच्या दिशेने व सुंदर खुर्शी उद्योग चौकार। धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचेल रामराजे रॉयल संघाची बिनबाद 55 अंकावरती। फलंदाज सच होईल गोलंदाजी मार्कावरती फिल्डिंग तैनात। आनंदमय वातावरण आणि नक्कीच या ठिकाणी हलक्या हाताने चेंडूला ढकललं आणि नक्कीच या ठिकाणी 1 रनावर संतोष पाडावा लागेल तुम्हाला। षटक क्रमांक 5 खेळ संपलाय। धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचले। समीकरण आहे बिनबाद 56 अंकावरती। षटक क्रमांक 6 प्रगती पथावरती आहे।
षटक क्रमांक 6 घेऊन आलेत आमचे मित्र श्री गणेश अग्रो संघाकडनं दीपक भाऊ बिरारी सामना करतील राजूभाऊ सोनवणे। षटक क्रमांक 6 सामना करतील राजूभाऊ सोनवणे। अगदी मिडऑफच्या दिशेला मारलेला चेंडू आणि बघू दुसरा रन घेण्याचा प्रयत्न, परंतु एकच रनावर संतोष मान। धवळू पवार सामना करतील पुढच्या चेंडूचा आणि बघू हाईट भरपूर आहे चेंडूला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात। नक्की झेल बाद होऊन तुम्हाला तंबूच्या आचऱ्याला यावा लागल। नाव आहे धवळू पवार यांच्या नावानं विकेटचं पहिलं पतन रामराजे रॉयल संघाकडनं। अगदी म्हणायला गेलं तर मित्रांनो षटक क्रमांक 6 दुसऱ्या चेंडूवर अगदी झेल बाद होऊन तुम्हाला माघारी परतवलंय श्री गणेश अग्रो संघाकडनं। षटक क्रमांक 6 हाताळताना दीपक भाऊ बिरारी अगदी षटक क्रमांक 6 दुसऱ्याच बॉलावर विकेटचं पतन। धावसंख्या बोर्डावर जाईल अनुषंगाने षटक क्रमांक 1 खेळ संपलाय। धावसंख्या बोर्डावर आहे 57 अंकावरती। न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल रवी सोनवणे। फिल्डिंग तैनात आनंदमय वातावरण। टप्प्याचा चेंडू आणि मेडांच्या दिशेला फटका सजवला, परंतु तुम्हाला पुन्हा जावा लागेल माघारी। अगदी 2 चेंडू वरती षटक क्रमांक 6 कारभार सांभाळण्यासाठी जिम्मेदारी दिलेली मित्रांनो ह्या ठिकाणी दीपक भाऊ बिरारी यांनी अगदी 2 बॉलावर 2 विकेट माघारी परतवलंय फलंदाजांना। षटक क्रमांक 6 चौथा बॉल प्रगती पथावरती आहे। विकेट आहेत 2, रन आहेत तुमचे 57। अगदी लगातार 2 फलंदाजांना अगदी तंबूच्या आश्रयाला बसवलंय दीपक भाऊ बिरारी। अगदी षटक क्रमांक 6 कारभार सांभाळण्यासाठी संघाने जिम्मेदारी दिली। अगदी उत्कृष्ट गोलंदाजी करताना या ठिकाणी लेफ्ट हँड बॅटमॅन गोलंदाजी मार्कावर सज्ज होतील फलंदाज। लकी पवार या ठिकाणी न्यू बॅटर दाखल झालाय मैदानामध्ये फलंदाजी करण्यासाठी। अगदी फिल्डिंग मध्ये अदल बदल करताना वारंवार षटक क्रमांक 6 चौथा चेंडू प्रगती पथावरती सामना करतील लकी पवार। अगदी शरीराला बेधून घेणारा चेंडू आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही या अनुषंगाने चेंडू जाईल निर्धाव चेंडूच्या रूपेने। नक्कीच मित्रांनो या ठिकाणी उत्कृष्ट गेंदबाजी करत हाताळताना अगदी सावध षटकाची जिम्मेदारी दिले अगदी मोकळ्या हाताने निभावताना या ठिकाणी दीपक भाऊ बिरारी
सामना करतील. लकी अगदी ह्या ठिकाणी बघायला गेले तर तुम्हाला अगदी रनापासून वंचित ठेवलाय. फलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्गावरती फिल्डिंग तैनात. आणि ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. अगदी पायाच्या सायानं बॉलाला अडवलं. त्या ठिकाणी नक्कीच 2 रन वाचवून दिलेत फलंदाजाने. या अनुषंगाने या दोन रनाच्या अनुषंगाने धावसंख्या बोर्डावर आहे तुमचे समीकरण 2 बाद 59 अंकावरती. नक्कीच मित्रांनो म्हणायला गेलं तर ह्या स्पर्धेचे आयोजक कौतुक करावं तेवढं कमीच. वसुंधरा कृषी उद्योगचे संचालक कुणाल भाऊ काकुलते, सोनू भाऊ वाघ, उज्जैन भाऊ बोरशे, दीपक भाऊ मोहिते, संकेत भाऊ सोनोने, अनंत भाऊ चव्हाण, समाधान भाऊ मोरे. कौतुक करावं तेवढं कमी ज्या माणसांचं. आणि नक्कीच मित्रांनो या स्पर्धेला ज्यांनी बक्षीस दिले सौ गीतांजली ताई एटी पवार माजी सदस्य यांच्याकडून 31,000 रुपयाचं बक्षीस आहे मित्रांनो. पहिलं नक्की त्यांचं अभिनंदन करतो. आणि दुसरं बक्षीस आहे 21,000 मान्य श्री संजयजी भाऊ पंडितराव सोनवणे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा यांच्याकडून 21,000 रुपयाचं बक्षीस दिलंय. नक्कीच मित्रांनो या आमच्या स्पर्धेला लाखा मोलाची त्यांची मदत, त्यांचं तर नाव ठेवाच लागेल मित्रांनो ह्या स्पर्धेमध्ये. आणि नक्कीच पुढचे कारभार सांभाळतील कम्युनिटीज गुलाबभाऊ बागुल. नमस्कार रामदास भाऊ कुंवर. तो ये 7वां ओवर प्रगति पर जीतू के रूप में काफी अच्छी डिलीवरी, बॉलर के ऊपर से खेले, गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाती हुई, गेंद को रोका गया, दूसरे रन के दौड़ चुके हैं, दूसरा रन आसानी से बना लिया. हमारे स्कोरर बताएंगे टारगेट कितना हुआ. 61 यानी 61 पर 2 विकेट. तो ये 7वां ओवर प्रगति की आगाज पर खड़ा है. काफी ऊपर उछाल दिया है हमारे कमेंट्री बॉक्स के ऊपर से. हमारे रामदास कुंवर कौन सा छक्का कहा जाता है? धंधाई मेडिकल सिक्सर, यानी कि काफी ऊपर उठा दिया था गेंद को. दूसरी गेंद के ऊपर ये 6 रन, यानी कि पूरा फायदा उठाया गेंदबाज जीतू का, क्योंकि ये 7वां ओवर यानी कि अपना स्पेल डालने आए हैं. काफी अच्छी बाहर डिलीवरी थी, कट हुई बैट का ऊपरी, अभी रन आउट का चांस था. अच्छी फील्डिंग थी लेकिन कीपर क्लोज नहीं कर सके, 1 रन नहीं रोक सके. धीरे धीरे स्कोर बढ़ता हुआ. जो टारगेट खड़ा किया जाएगा यानी कि टेकड़ी खड़ी की जाएगी, वो टेकड़ी उन्हें चेंज करनी होगी. एक अच्छी गोलंदाजी अभी तक की थी, एक अच्छी फलंदाजी भी अभी तक की है, क्योंकि उन्हें मालूम था 4 ओवर में कोई विकेट नहीं खोए, लेकिन एक ही ओवर में 2 विकेट लगातार गेंदों के ऊपर खो दिए. वहां से थोड़ी मुसीबत खड़ी हो गई, यानी कि मुसीबत से उभरता हुआ. और ये अगली गेंद तो ये लेग स्टंप के बाहर गेंद थी, पूरा फायदा उठाया जीतू सर की गेंद के ऊपर. और लेग स्टंप के बाहर डालने का प्रयास, क्लीन बोल्ड किया, वही गेंद डाली थी. पहली गेंद के ऊपर चौका लगाया, लेकिन 1 विकेट लेकर जीतू सर ने अपना खाता खोला विकेट का. तो ये 7वां ओवर
प्रगति पर चलता हुआ। ताली बजाकर स्वागत किया। पहला चौका जरूर लगाया, लेकिन एक विकेट अपने हाथ में लिया हमारे रामदास कुंवर। और मेरे साथी जो डीजे बजाते पठान भाऊ माउलिक, तो ये पठान भाऊ ने ताली बजाकर स्वागत किया जीतू सर का। तो ये काफी अच्छी फील्डिंग की सजावट बनाकर रखी है। यह खिलाड़ी आप साइड की बात करूं तो एक मिड ऑफ, एक खिलाड़ी लगा रखा है मिड ऑन, एक खिलाड़ी पॉइंट, एक खिलाड़ी अभी देखना है मिड ऑफ के आगे जाएगा। ये रही आप साइड की फील्डिंग, एक स्लिप लगा कर रखी है, गली काफी खाली है। लेग साइड की फील्डिंग का कहा जाए तो ऑन साइड में एक खिलाड़ी, स्क्वायर लेग में एक खिलाड़ी है, लॉन्ग लेग 30 घेरे के अंदर रखा है और गोलंदाजी कर रहे जीतू सर। ये 7वां ओवर प्रगति पर चलता हुआ। या हम मेरे रामदास कुंवर ने बताया कि धीरे धीरे टारगेट शतक की तरफ बढ़ता हुआ। काफी अच्छी डिलीवरी, कोई खिलाड़ी नजदीक नहीं है। अभी देखना है पहला रन तेजी से दूसरे के दौड़ने का प्रयास, हान आया, एक ही रन से संतुष्ट। धीरे धीरे ओवर की समाप्ति हुई है। मेरे पंच ने उंगली ऊपर की कि ये ओवर की समाप्ति, 7वां ओवर का आगाज खत्म हो चुका है। अभी आएगी 8वीं ओवर। 7 ओवर में 73 रन बने 2 विकेट के नुकसान पर। तो ये 8वां ओवर का आगाज ग्राउंड के ऊपर।
स्कोर वही रुकता हुआ 73 रन। 73 पर 2 विकेट। तो एक अच्छी फील्डिंग लगाकर गोलंदाजी कर रहे, यही गोलंदाज ने 2 विकेट लिए थे। काफी स्लो डिलीवरी, काफी ऊपर उठा दिया है, हमने वही बात की। और ये कैच ड्रॉ हो गया अपने खुद हाथ से। कैच को काफी जज किया था, हाथ में आने दिया, फिर गेंद को लपक नहीं सके तो ये तीसरी विकेट का पतंग हो जाता। स्कोर बढ़ता हुआ 74 रन। ये 8वां ओवर प्रगति पर पहली गेंद के ऊपर शॉर्ट पिच डिलीवरी थी, काफी ऊपर उठा दिया था गेंद को, लेकिन आपने जैसे ही नजदीक धीरे धीरे आई वैसे गेंद को कलेक्ट नहीं कर सके और गेंद को फिसला दिया। यही गोलंदाज ने अच्छी गोलंदाजी। तो अभी अगली गेंद डालने के लिए तैयार। काफी अच्छी डिलीवरी, फील्डर के नजदीक खेली है, हुई कि हाथ से कैच लपका गया। तो यही गोलंदाज की तारीफ कर रहे थे हम। पहला जो कैच लपका जाता तो ये विकेट यानी कि 4 विकेट मिल सकते थे। तो ये अगली गोलंदाजी, काफी अच्छी डिलीवरी, कोई खिलाड़ी नजदीक नहीं है, दूसरे रन के दौड़ चुके हैं और ये दूसरा रन आसानी से बना लिया है। धीरे धीरे एक टेकड़ी खड़ी करने का प्रयास चलता हुआ। काफी फुल टच डिलीवरी, लेग स्टंप के बाहर थी है, एक ही रन से संतुष्ट, फायदा नहीं उठा सके इस गेंद का, खराब गेंद थी है लेग स्टंप के ऊपर। मेरे साथी कमेंटेटर रामदास कुंवर, शतक की तरफ बढ़ सकता है ऐसा उनका अनुमान है। काफी अच्छी डिलीवरी, उठा दिया है गेंद को, सीधा फील्डर के हाथ में, दूसरे रन के दौड़ चुके हैं और दूसरा रन आसानी से बना लिया। स्कोर बढ़ता हुआ यानी कि 79, 3 विकेट। यही गोलंदाज ने कमाल किया है आज। 3 विकेट आपने नाम नहीं, उसकी 3 विकेट है। ओ काफी अच्छी डिलीवरी, कट हुई थी गेंद लेकिन कीपर क्लोज नहीं कर सके। ओवर की समाप्ति 39 पर 4 विकेट।
नाव आहे रामराज्य रॉयल्स वर्सेस श्री गणेश ॲग्रो. रामराज्य रॉयल्स संघाचे मालक संकेत भाऊ सोनवणे त्या ठिकाणी मित्रांनो फलंदाजीसाठी न स्ट्राईकला उभे आहेत. नक्कीच टार्गेट असेल त्यांचा 100चा रन स्कोर करायचा, परंतु मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे. वेळेचं काळच सांगून देईल. फलंदाज सच होईल गोलंदाजी मार्कावरती. अगदी ह्या ठिकाणी फुल टच चेंडू होता. चेंडू आणि भेटीचा कुठलाही संपर्क नाही. या अनुषंगाने बॉल बॉल जाईल निर्धाव च्या रूपाने. नक्कीच ह्या ठिकाणी दुसरा चेंडू अगदी शरीराला आणि या ठिकाणी अगदी क्लीन बॉल्ड. कुणाल भाऊ काकुलते, सोनू भाऊ वाघ, संकेत भाऊ सोनवणे, अनंत भाऊ चव्हाण, दीपक भाऊ मोहिते, भूषण दादा बोरशे, समाधान भाऊ मोरे. अगदी आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमीच मित्रांनो. या ठिकाणी मोठ्या संख्येने आमच्या क्रिकेट चाहते ह्या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी या संधाना नगरीमध्ये दाखल झालेत. वा, तुमच्या विना शोभाच कुठे ह्या स्पर्धेची. नक्कीच तुमचं कौतुक तर करावंच लागेल. मी वारंवार म्हणत राहील मित्रांनो, ज्या ठिकाणी क्रिकेट चाहते जास्त असतील त्या ठिकाणी अगदी गलबला असेल, आनंदमय वातावरण असेल, गोड ठिकाण. हे गावाचं नाव आहे डांग सौंदाने. बघायला गेलं तर मित्रांनो षटक क्रमांक 9चा तिसरा बॉल प्रगती पथावरती. न्यू फलंदाज दाखल फलंदाजी करण्यासाठी. अगदी त्याच दिशेला चेंडू टाकलेला, परंतु चेंडू आणि वेटीचा कुठलाही संपर्क नाही. या अनुषंगाने हा चेंडू जाईल निर्धाव चेंडूच्या रूपेने. आणि या ठिकाणी अगदी डोक्यावरून जाईल धंदाई मेडिकल षटकर च्या रूपे. या षटकरच्या साह्यानं धावसंख्या बोर्डावर जाईल तुमची समीकरण 5 बाद 85 अंकावरती. आणि पुन्हा या ठिकाणी बॅक टू बॅक फटका आणि पुन्हा या ठिकाणी षटकार. आता नाही आवरायचा भाव. अंक अगदी 9व्या षटकामध्ये अगदी 4थ्या आणि 5व्या चेंडूवर लगातार 2 षटकार मारलेत. वाह, या ठिकाणी आणि बघू या ठिकाणी पुन्हा बॉल जाईल षटकारच्या रूपेने. बदलतो ना आणि मित्रांनो जो घामाने आंघोळ करतो ना तो अख्खा इतिहास बदलावून टाकतो. नक्कीच मित्रांनो षटक क्रमांक 10 सामना करतील रामराज्य 11 संघाचे मालक स्वतः गोड स्वभावाचा माणूस. नाव आहे संकेत भाऊ सोनवणे.
अगदी 97 रनाचा डोंगर उभारलाय. फलंदाज सच होईल गोलंदाजी मार्गावरती फिल्डिंग तैनात. आनंदमय वातावरण हलक्या हाताने आणि नक्कीच ह्या ठिकाणी बघू क्षेत्ररक्षक तैनात आहे की नाही. आणि नक्कीच बॉलाला उचलले जाईल आणि नक्कीच ह्या ठिकाणी 2च रनावर संतोष मानावा लागेल. या 2 रनाने धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचेल तुमची 99. फलंदाज सज होईल गोलंदाजी मार्गावरती. संकेत भाऊच्या नावानं चांद भलं आणि मेड ऑफच्या दिशेला फटका सजवलेला. आणि बघू ह्या ठिकाणी 1 रन निश्चितच पूर्ण असेल. या 1 रनाच्या साह्यानं धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचेल. समीकरण आहे 5 बाद 100. अगदी 100 पूर्ण केले तुम्ही या ठिकाणी. मी बोललो होतो मला संकेत दिसतलंय. फलंदाज सज होईल गोलंदाजी मार्गावर. आणि बघू या ठिकाणी बॉल जाईल षटकरच्या रूपाने फटका. आणि नक्कीच ह्या षटकारच्या रूपाने धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचले. रामराज्य रॉयल संघाची समीकरण 5 बाद 106. 106. पुन्हा बी तुमच्याकडे मित्रांनो 3 चेंडू आहेत शिल्लक. फिल्डिंग तैनात आणि अगदी हलक्या हाताने टाकलेला चेंडू दीपक भाऊ बिरारी यांनी अंदाज घेता नाही आला. या अनुषंगाने चेंडू जाईल निर्धाव. आणि नक्कीच वाटत होत चेंडू जाईल मागच्या दिशेनं. फलंदाज अगदी 1 पाऊल पुढे सरकला आणि अगदी क्लीन बॉल्ड. षटक क्रमांक शेवटचा आहे. बॉल क्रमांक 5 झालेत. बॉल क्रमांक 6 म्हणजेच मित्रांनो षटक क्रमांक शेवट लास्ट ओव्हरीचा लास्ट चेंडू. धावसंख्या बोर्डावर आहेत. फलंदाज सज होईल गोलंदाजी वर्गावरती. दिलीप शेवटचा चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी कव्हर एरियामध्ये बॉल जातोय. त्या कव्हर एरियामधून बॉलाला उचलले जाईल आणि नक्कीच 2 रन तर पूर्णच करतील फलंदाज. ह्या 2 रनाच्या साह्यानं धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचले. रामराज्य रॉयल संघाची समीकरण आहे 6 बाद 108. 109 रन बनवायचे आहेत जिंकण्यासाठी. तोपर्यंत मित्रांनो या स्पर्धेला ज्यांनी पहिलं बक्षीस दिलंय मासव गीतांजली ताई एटी पवार माजी सदस्य यांच्याकडून 31,000 रुपयाचं नक्कीच अभिनंदन असेल ताईंचं. आणि दुसरं बक्षीस आहे 21,000.
पहले गेंद काफी शॉर्ट पिच थी, गेंद को आने दिया बल्ले के ऊपर, गेंद को परखा और बैट का भारी किनारा लगाया और कोई स्लिप लगा कर रखी नहीं है। एक स्लिप नजदीक रखे, फक्त सिर्फ वन स्लिप, एक पॉइंट, एक गली रखी है, एक मिड ऑन, एक कवर पॉइंट रखा है और एक मिड ऑफ। ही रही ऑफ साइड की फील्डिंग, राउंड द विकेट। काफी अच्छी डिलीवरी, कोई नजदीक खिलाड़ी नहीं है। 30 घेरे के अंदर 9 खिलाड़ी है, 30 घेरे के अंदर 30 घेरे के बाहर 2 खिलाड़ी, एक मिड ऑन और एक लॉन्ग लेग। स्क्वायर लेग में कोई खिलाड़ी नहीं है। 30 घेरे के अंदर गोलंदाजी करते हुए पहला पर प्रगति पर, काफी स्कोर बढ़ते। काफी अच्छी डिलीवरी, गेंद को आने दिया, अपने नजदीक परखा और नजदीक खेला, कोई रन नहीं। अभी तक कहा जाए तो 4 गेंदे यानी कि 2 गेंदे डॉट डाली है खेलने के लिए, लेकिन 2 गेंदों के ऊपर राजू के ऊपर काफी अच्छा प्रहार किया, कट आउट खेले, ऑफ साइड में मारा किया। काफी लेग स्टंप के बाहर ये गेंद, कोई खिलाड़ी नजदीक नहीं है। गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए और ये पहली ओवर का आगाज खत्म हो गया है। पहली ओवर में 3 बाउंड्री यानी कि 12 रन बिना खाता यानी कि बिना विकेट खोए बना लिए राम राज्य की तरफ। तो ये दूसरा ओवर का आगाज किसको लाते? तो ये नक्कीच मित्रांनो, ह्या ठिकाणी या स्पर्धेचा 7वा दिवस दोन्ही बलाढ्या संघामध्ये लढत श्री गणेश ॲग्रो वर्सेस रामराज्य रॉयल्स। ठिकाणी मित्रांनो, षटक क्रमांक पहिल्याचा खेळ संपू धावसंख्या बरोबर आहे श्री गणेश ॲग्रो संघाची बिनबाद 12 अंकावरती। षटक क्रमांक दुसरा प्रगती पथावरती सामना करतील दीपक भाऊ बिरारी। नक्कीच या ठिकाणी बघायला गेलं तर मित्रांनो, तुम्हाला 109 रनाचं टार्गेट दिलंय रामराज्य रॉयल्स संघाने जिंकण्यासाठी। सुरुवात झाली तुमची, त्या मार्गस्थ तर लागलेत, परंतु मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे, वेळेचं काळच सांगेल। षटक क्रमांक दुसरा घेऊन आलेत लकी पवार, सामना करतील दीपक भाऊ बिरारी। लेफ्ट हँड बॅटमन, फील्डिंग तैनात, अगदी लॉलीपॉप चेंडू होता, परंतु मित्रांनो अगदी बॅटीवर आला नाही हा चेंडू। या अनुषंगाने चेंडू जाईल निर्धाव चेंडूच्या रूपेने, अगदी शरीराला बिधून घेणारा चेंडू। नक्कीच मित्रांनो, आमचे गोड स्वभावाचा माणूस हॉटेल सुमनचे संचालक भूषणदादा बोरशे या ठिकाणी पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत येईल। वाईट 1 रन जाईल तुमच्या खात्यामध्ये बनवायचे आहेत मित्रांनो 109। आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि बॉल जाईल सीमा पार। या चौकारच्या छायानं धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचल बिनबाद 17। आनंदमय वातावरण, गावाचं नाव आहे डांग समदान। नक्कीच या ठिकाणी आलेल्या मित्रांनो, लांबून आमचे मित्र स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी क्रिकेट चाहत्यामधून नक्कीच अभिनंदन करतो तुमचं। फलंदाज सच होईल गोलंदाजी मार्गावरती आणि ह्या ठिकाणी काय टायमिंग होत, बॉल जाईल धंदाई मेडिकल चेटकर
₹30,000. आणि रिवोचा फटका सजवला आणि पुन्हा बॉल जाईल धंदाई मेडिकल शेटकरच्या रुपयाने. अगदी या ठिकाणी बघायला गेलं तर मित्रांनो 109 रनाचं टार्गेट सूर करण्याचं त्यापर्यंत पोचण्याचं कारभार सुरू झालंय मित्रांनो फलंदाज श्री गणेश अग्रो संघाकडनं. आणि नक्कीच या ठिकाणी चेंडू जाईल निर्धाव चेंडूच्या रुपयाने. षटक क्रमांक दुसऱ्याचा बॉल क्रमांक 5 खेळ संपलाय. बॉल क्रमांक 6 आणि पुन्हा ह्या ठिकाणी बिठोतील फलंदाज दीपक बिरारी या अनुषंगाने षटक क्रमांक 2 खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचले श्री गणेश अग्रो संघाची बिनबाद 29 अंकावरती. इथून जर बघितलं तर मित्रांनो लाजबाब ठिकाण डांग समताना प्रीमियर लीग 2025 पर्व पहिला आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं आमच्या आयोजकांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं हर्ष स्वागत करतो मित्रांनो. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. बनवायचे आहे तुम्हाला 109 धाबा. 109 रनाचा पाठला सुरू झालाय. षटक क्रमांक 2 खेळ संपलाय. धावसंख्या बरोबर आहे बिनबाद 29 अंकावरती. षटक क्रमांक 3 खेळून येतील राजू सोनवणे. सामना करतील तेजस भाऊ वाघ. फिल्डिंग तैनात. अगदी हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू अगदी रणापासून वंचित राहावा लागेल. ह्या ठिकाणून बघितलं तर मित्रांनो षटक क्रमांक 3चा दुसरा चेंडू प्रगती पथावर. फिल्डिंग तैनात. पुन्हा मारण्याचा अटॅक करण्याचा प्रयत्न फलंदाजांकडून बॉलावर परंतु या ठिकाणी अगदी चेंडूच्या रूपाने षटक क्रमांक 3चा चौथा चेंडू प्रगती पथावरती आहे. फिल्डिंग तैनात. आनंदमय वातावरण. आणि अगदी लेग साईडच्या दिशेने जागा बनवली फलंदाज तेजस वाघ यांनी. बॉल जाईल व सुंदर खुर्शी उद्योग चौकार. या चौकाच्या साह्यानं धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचेल श्री गणेश अग्रो संघाची. समीकरण आहे बिनबाद 33 अंकावरती. नक्कीच या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो षटक क्रमांक 3चा 5वा चेंडू प्रगती पथावरती आहे. षटक क्रमांक 30 आणि नक्कीच या ठिकाणी मित्रांनो नक्कीच या ठिकाणी बघायला गेले तर मित्रांनो
लगेच मित्रांनो ह्या ठिकाणी बघायला गेले तर षटक क्रमांक 5 तिसऱ्याचा 5वा बॉल प्रगती पथावरती आहे. सामना करीत तेजस वाघ. 6वा नक्कीच ह्या ठिकाणी बघायला गेले तर मित्रांनो फलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कावरती. फिल्डिंग तैनात. ह्या ठिकाणी षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. धावसंख्या बरोबर आहे बिनबाद 35 अंकावरती श्री गणेश अॅग्रो संघाची. धावसंख्या पोहोचलेले आहे. टार्गेट करायचा आहे 109 रनाचा. 109 रनाचा टार्गेट दिलंय रामराज्य रॉयल्स संघाने. अगदी पाठला करताना ह्या ठिकाणी श्री गणेश अॅग्रो संघाचे फलंदाज षटक क्रमांक 4 घेऊन आले धवळू पवार. लेफ्ट हँड बॅटमॅन दीपक भाऊ बिरारी सामना करतील धवळू पवार यांचा. नक्कीच या ठिकाणी दोन्ही बलाढ्य संघ आहेत. आनंदमय वातावरण. आणि बघू ह्या ठिकाणी पंचांनी वाईट करार दिलाय. अगदी टंपच्या बाहेरून चेंडू फेकलेला. ह्या ठिकाणी नक्कीच 1 रन जाईल तुमच्या खात्यात. आणि अगदी फुल त्यात चेंडू आणि लाजवाब फिल्डिंग म्हणावी लागेल त्या ठिकाणी. त्या ठिकाणून जर चेंडू निसटला असता हातातून तर नक्की सीमा पार झाल्याशिवाय राहिला नसता. या अनुषंगाने अधिक कडक फिल्डिंग म्हणावी लागेल. अगदी महत्वाच्या मॅचेस मित्रांनो आपल्या समोर लढत दोन्ही बलाढ्य संघामध्ये रामराज्य रॉयल्स वर्सेस श्री गणेश अॅग्रो. सामना करतील तेजस वाघ धवळू पवार यांचा. अगदी फिल्डिंग मध्ये अदल बदल करताना वारंवार फलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कावर. आणि अगदी ह्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच माघारी जावा लागेल. अगदी हलक्या हाताने
चेंडूला हाताळलं, अंदाज घेता नाही आला, फटका सजवला, परंतु अर्धवट फटका झाला. अगदी तंबूच्या आश्रयाला परत यावा लागेल. तुम्हाला अंक चौथ्याच्या तिसऱ्या बॉलावरच तेजस वाघ यांना झेलबाद करून माघारी परतवलंय. आधी तंबूच्या आश्रयाला बसवलंय त्यांना धवळू पवार यांना. उत्कृष्ट गोलंदाजी भरावी लागेल. अगदी मित्रांनो, गेंदबाजला माहीत राहतं का कोणत्या ठिकाणी फिल्डिंग सजवायची, आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता. पॉइंट एरियामध्ये बॉल जाईल. थंदाई मेडिकल चौकारच्या रूपानं अगदी अखूट टप्प्याचा चेंडू होता. बेट्यानी कडा घेतले आणि त्या ठिकाणी रणापासून मित्रांनो वंचित राहावा लागेल. इष्टरक्षकाच्या दिशेने टप्पा पडत आणि पुन्हा या ठिकाणी पंचांनी वाईट करार दिलाय. या अनुषंगाने रन जाईल. आणि या ठिकाणी अगदी बॅटीने कडा घेतला होता. इष्टरक्षकाला चल टिपता नाही आलं. या ठिकाणी नक्की षटक क्रमांक ओहोर ओहोर फिल्डिंग तैनात. आणि अगदी हा चेंडू जाईल मित्रांनो. निर्धाव चेंडूच्या रूपेने चेंडू आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. या अनुषंगाने षटक क्रमांक 4 खेळ संपेल. धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचेल. समीकरण आहे 1/42. नक्कीच मित्रांनो, या ठिकाणी म्हणायला गेले तर या डांगसमदाना प्रीमियर लीगचा 7वा दिवस. आनंदमय वातावरण. नक्कीच ह्या ठिकाणी 1/42 अशी धावसंख्या पोचले तुमचे. षटक क्रमांक 4 खेळ संपूर्ण 36 बॉलामध्ये 67 रनाची आवश्यकता असेल. बॉल आहे 36, रन बनवायचे आहे 67. मी वारंवार म्हणत असतो मित्रांनो, हा क्रिकेटचा खेळ आहे. ज्या ठिकाणी तुमचे विकेट पडेल त्या ठिकाणी तुमचे रन असतील कमी. ज्या ठिकाणी षटकार बसेल, सिंगल रन निघेल त्या ठिकाणी तुमच्या धावसंख्या बोर्डावरती रन जोडले जातील.
असा हा क्रिकेटचा खेळ आहे. एक एक रनावर एक एक बॉलावर मॅच टर्न होत असते मित्रांनो. षटक क्रमांक 5 घेऊन आलेत रवी सोनवणे. सामना करतील दीपक भाऊ बिरारी. लेफ्ट हँड बॅटमॅन फिल्डिंग तैनात. आणि अगदी पहिलाच बॉल हाताळताना अगदी दिशा भटकले. अगदी अपसाईडच्या दिशेनं टाकलेला चेंडू व्हाईट करार दिलाय. या अनुषंगाने एक रन जाईल श्री गणेश अग्रो संघाच्या खात्यात. लेफ्ट हँड बॅटमॅन दीपक भाऊ बिरारी. आणि अगदी बॉल अगदी बॅटीवर घेतला. उत्कृष्ट फटका सजवला परंतु क्षेत्ररक्षण खतरनाक. अगदी बाउंड्रीच्या कडेवर अगदी बाउंड्रीच्या कडेवर कॅच घेतलंय. फिल्डरने नाईस कॅच फडावा लागेल त्या ठिकाणी. विकेट क्रमांक 2चं पतन. श्री गणेश अग्रो संघाला 2 विकेटचं झटका मिळालंय. न्यू फलंदाज दाखल झालाय जितू सर. त्या ठिकाणी फलंदाज सज होईल गोलंदाजी मार्गावरती. टप्प्याचा चेंडू आणि बघू या ठिकाणी कॅच तर नक्कीच होता त्या ठिकाणी. जर क्षेत्ररक्षण तैनात राहिला असता तर अगदी 2 षटक क्रमांक 5व्याच जमेदारी दिले रवी भाऊ सोनवणे यांच्याकर. आणि ह्या ठिकाणी नक्कीच मित्रांनो लगातार 2 विकेट. आणि ह्या ठिकाणी बघू षटक क्रमांक 5व्याचा चौथा बॉल. सामना करतील
तुषार वाघ आणि अगदी फाईन लेग एरियामध्ये फिल्डर तैनात आहे. त्या ठिकाणून जर चेंडू गेला असता तर नक्कीच मित्रांनो सीमा पार झाला असता, परंतु उत्कृष्ट फिल्डिंग सजवलेले आहे रामराज्य रॉयल संघाने. खूप टप्प्याचा चेंडू ऑन साईडच्या दिशेने एकच रनावर. आणि नक्कीच या ठिकाणी बघायला गेले तर मित्रांनो जितू सर फलंदाजीसाठी फिल्डिंग तैनात. आणि या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. षटक क्रमांक 5 चा खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचले श्री गणेश अग्रो संघाची 3 बाद 45 अंकावरती. 30 बॉलावर 64 रनाची आवश्यकता. बॉल आहे 30, रन आहे 64. आणि नक्कीच मित्रांनो या ठिकाणी आमच्या मित्राचं आगमन झालंय. अगदी गुड स्वभावाचा माणूस, नाव आहे गौतमजी चौधरी सर. अगदीच मित्रांनो या ठिकाणी कुठं पण स्पर्धा असू द्या क्रिकेटच्या त्या ठिकाणी त्यांचा योगदान असतंच मित्रांनो. असे आमचे गौतमजी चौधरी सर, नक्कीच अभिनंदन असेल सर. नक्कीच षटक क्रमांक 6 प्रगती पथावरती आहे. षटक क्रमांक 6 हाताळताना लकी पवार सामना करतील तुषार वाघ. आणि पहिल्याच बॉलावर हवाई हल्ला बॉलाला पाठवलाय. धंदाई मेडिकल षटकारच्या रूपाने. या षटकारच्या सायानं नक्कीच मित्रांनो धावसंख्या बोर्डावर जाऊन पोचली तुमची 3 बाद. समीकरण आहे 3 बाद 51. इथून बघितली तर मित्रांनो आता केटीसी मिड विकेट एरियामध्ये बॉल येतो आणि नक्कीच या ठिकाणी बॉलाला उचलतील फेकतील तोपर्यंत तर दुसरा रन घेण्याचा प्रयत्न आणि दुसरा रन तर निश्चितच असेल. अगदी थ्रो गलत झाला तुमच्यापासून या अनुषंगाने. रन जाईल श्री गणेश अग्रो संघाच्या खात्यात. षटक क्रमांक आणि मेड ऑफच्या दिशेने लाजवाब नाईस कॅच फडावा लागेल. म्हणतो ना मित्रांनो आता कटीची लढत आहे. अगदी उत्कृष्ट झेल टिपलंय मिड ऑफच्या दिशेने. गाणं लावा. चेंडूच्या रूपेने जाईल. या अनुषंगाने ज्या ठिकाणी डॉट बॉल जाईल त्या ठिकाणी डोके दुखी ठरेल. अगदी पॉइंट एरियामध्ये मारलेला चेंडू 2 रन तर निश्चितच असतील या ठिकाणी. या 2-2 रनांनी धावसंख्या बोर्डावर जाईल. षटक क्रमांक 6 खेळ संपून समीकरण आहे 4 बाद 55 अंकावरती. 24 बॉलामध्ये 54 रनाची आवश्यकता.
गणेश गुरु संघाकडनं अगदी फिल्डिंग मध्ये अदल बदल करताना वारंवार मित्रांनो महत्वाच्या मॅचेस आजच्या दिवसाच्या बघितल्या तर स्पर्धेचा 7वा दिवस आणि या ठिकाणी पहिल्याच बॉलाच क्लीन बॉल्ड अगदी माघारी येवा लागेल तुम्हाला अगदी तंबूच्या आश्रयाला पाठवलंय तुम्हाला राजूभाऊ सोनवणे यांनी क्लीन बॉल्ड आणि ह्या ठिकाणी पंचांनी व्हाईट करार दिलाय या व्हाईटच्या अनुषंगाने धावसंख्या बोर्डावरती एक तर रन जाईलच श्री गणेश गुरु संघाची आणि बघू ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे अगदी बॅकफुटला टच केलेला चेंडू एक रन वैयक्तिक आपला खाता खोडलाय नारायण भाऊ पवार यांनी आणि संघाला देखील एक रन जोडून दिलंय या एक रनाच्या अनुषंगाने धावसंख्या बोर्डावर जाईल समीकरण आहे 5 बाद 57 श्री गणेश या गुरु संघाची फलंदाज सच होईल गोलंदाजी मार्कावरती फिल्डिंग तैनात टप्प्याचा चेंडू आणि बघू या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात परंतु या ठिकाणी नक्कीच चौकारच्या रूपेने जाईल नक्कीच ह्या ठिकाणी चौकार सायाने धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचली तुमचे 5 बाद 67 षटक क्रमांक 7व्याचा लास्ट चेंडू प्रगती पथावर आहे सामना करतील फलंदाज दिनेश लास्ट चेंडू प्रगती पथावर 7व्या आणि बघू या ठिकाणी पंचांनी
वाईट करार दिलाय. वा ह्या वाईटच्या अनुषंगाने एक रन पुन्हा जोडलं जाईल श्री गणेश अग्रो संघाच्या खात्यामध्ये. या एक रनाने जाईल तुमची धावसंख्या बिरडावरती 5 बाद 68 अंकावरती. फलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कावरती. गणेश भाऊच्या नावानं चांद भलं. आणि बघू ह्या ठिकाणी आमच्या थर्ड अंपायरकर निर्णय आलाय मित्रांनो. वाईट आहे का नाही अनुषंगाने थोडा वेळ थांबावा लागेल. नक्कीच मित्रांनो वाईटचा निर्णय आला होता आमच्या थर्ड अंपायरकर. परंतु मित्रांनो त्या ठिकाणी डॉट बॉल असल्याने या अनुषंगाने षटक क्रमांक 7व्याचा खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर आहे. समीकरण 5 बाद 68 अंकावरती. 18 बॉलामध्ये 41 रनाची आवश्यकता. 18 बॉलामध्ये 41 रन. षटक क्रमांक 8 व प्रगती पथावरती आहे. घेऊन आलेत आमचे मित्र रवी भाऊ सोनवणे. सामना करतील नारायण भाऊ. मिड विकेट एरियामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला उचलतील फेकतील बॉलरच्या दिशेने. तोपर्यंत निश्चितच 2 रन पूर्ण असतील. या 2 रनाच्या अनुषंगाने धावसंख्या आणि पुन्हा ह्या ठिकाणी बॉल जाईल चौकारच्या रूपेने. या चौकारच्या रूपेने सायाने धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचले श्री गणेश अग्रो संघाची. 5 बाद 74 अंकावरती. इथून जर बघितलं तर मित्रांनो हळूहळू मॅच अगदी रंगीला होत चालेल. आणि बघू या ठिकाणी पुन्हा बॉल जातो का. नक्कीच व सुंदर कृषी उद्योग चौकार. धावसंख्या बोर्डावर ह्या चौकाराने जाऊन पोहोचले. 5 बाद 78 अंकावरती. नक्कीच या ठिकाणी बघायला गेले तर मित्रांनो अटाकटीचा सामना. आणि बघू ह्या ठिकाणी बॉलाला हवाई मार्ग दाखवलाय. बॉल जाईल दंदाई वेडिकल शेटकर च्या रूपेने फटकार.
ज्यावर देखील मित्रांनो मोठं दबाव म्हणावा लागेल. षटक क्रमांक 8चा खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचले. समीकरण आहे 5 बाद 87, 12 बॉल 22 रन. बुलाडी संघ आहेत. विडीच काळच सांगेल. बॉल आहेत 12, रन बनवायचे आहेत 22. फलंदाजीसाठी आहेत नारायण पवार. गेंदबाजीचं कारभार दिलंय 9व्या षटकाचं पंडित फौ चौरे यांच्याकडे. फलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कावरती. फिल्डिंग तैनात. आणि बघू ह्या ठिकाणी अगदी फाईन लेग एरियामध्ये बॉल जातोय. जातो बॉल सीमा पार. दिशेनं आणि नक्कीच मित्रांनो सक्सेसफुल सीमा पार चौकारच्या दिशेने मारलेला फटका नारायण पवार यांनी. इथूनच बघितलं तर मित्रांनो मॅचीचं रूप बदलत चालेल. ज्या ठिकाणी डॉट बॉल जाईल त्या ठिकाणी नक्कीच चेंज होत जाईल. मी वारंवार म्हणतो मित्रांनो एक एक विकेट लाखा मोलाचे असते. एक एक रन लाखा मोलाचा असतो. एक एक निर्धाव चेंडू लाखा मोलाचा असतो. हा क्रिकेटचा खेळ आहे. ज्या स्थितीवर मॅच जाऊन पोचते त्यावेळीच मित्रांनो आपल्या शब्दाची किंमत कळते. आणि बघू या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. या वेळेच येवा लागेल तुम्हाला माघारी. अगदी तंबूच्या आश्रयाला येवा
आणि बघू या ठिकाणी पुन्हा बॉल उंचीवर गेला आणि पुन्हा यावा लागेल माघारी. श्री गणेश ॲग्रो विरुद्ध रामराज्य रॉयल्स यांच्यात रंगलेला हा सामना. प्रथमतः रामराज्य संघाने या ठिकाणी 108 धावा जमवलेल्या होत्या आणि 108 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी श्री गणेश ॲग्रो निश्चितच एक दमदार स्थितीमध्ये पोचताना अवघ्या 9 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता. मात्र 2 गडी बॅक टू बॅक या ठिकाणी माघारी परतवलेत ते बॉलर पंडित चौरे यांनी. अतिशय सुंदर गुड लेंथवर गोलंदाजी करताना पंडित चौरे अवघ्या 4 चेंडूमध्ये 7 विकेट पडलेले आहेत आजपर्यंत आणि 3 चेंडू शिल्लक आहेत. निश्चितच 9 चेंडू आणि 18 धावा असं सोपं समीकरण, परंतु दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. सोपं काहीच नाही, केल्याने होतं आहे रे, आधी केलेच पाहिजे. या उक्तीप्रमाणे या ठिकाणी निश्चितच एक बघूया अंपायरचा कॉल असणार आहे. मात्र बाईच्या स्वरूपात एक धाव या ठिकाणी निश्चितच लकी देशमुख यांनी पुन्हा समीकरण बदलता येते. 8 चेंडू आणि 17 धावा. निश्चितच जो संघ विजयी होणार तो क्वालिफायर 2 साठी क्वालिफाय होणार. अतिशय चुरशीचा सामना या ठिकाणी रंगलेला. निश्चितच प्रत्येक चेंडूवर धगधग वाढणार. यावेळेस मात्र दिनेश चौरे आणि एक डीप मिड विकेटच्या दिशेने तोलवलेला हा फटका. निश्चितच 4 धावा मिळतील या चेंडूवर. एक लॉफ्टेड शॉट दिनेश चौरे यांच्या बॅटमधून. समीकरण मात्र बदलतंय. समीकरण आहे 7 चेंडू आणि 13 धावा. निश्चितच प्रत्येक डॉट झालेला चेंडू आणि प्रत्येक चौकार आपली धकधक निश्चितच वाढवणार या ठिकाणी. ज्यांना बीपीचा त्रास असेल, हाय बीपीचा त्रास असेल, त्यांनी निश्चितच सामना बघायचा नाहीये. आणि व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द डे. येतील त्या चेंडूवर आणि समीकरण अगदी सोपं. 6 चेंडू 7 धावा. सुंदर फटकेबाजी या ठिकाणी दिनेश चौरे यांच्याकडून. अवघ्या 9 चेंडूमध्ये 266च्या सरासरीने एक षटकार आणि 3 चौकाराच्या मदतीने 24 धावांवर खेळता येतो दिनेश चौरे. निश्चितच आपल्या संघासाठी एक महत्त्वपूर्ण योगदान दिनेश चौरे यांचं या ठिकाणी. निश्चितच लक्ष्मण देशमुख या ठिकाणी स्ट्राईकला असणार आहेत. गोलंदाजीचा भार यावेळेस मात्र असणार आहे धवळू पवार, मॅन फ्रॉम चिंचपाडा. निश्चितच धवळू चौरे पवार एक सुंदर गोलंदाज. निश्चितच आपल्या संघासाठी काहीतरी आगळं वेगळं करण्याची गरज. यावेळेस मात्र एक अतिरिक्त स्वरूपात सुरुवात होते. निर्धाव चेंडू नव्हता. निश्चितच एक अतिरिक्त स्वरूपात एक धाव. समीकरण आहे फक्त 6 चेंडू 6 धावा. निश्चितच दोन्ही संघांवर दबाव मात्र असणार आहे. विकेट 7 आणि यावेळेस एक बुंद्यात मारलेला सुंदर यॉर्कर चेंडू. मात्र बदल्यात बाईच्या स्वरूपात एक धाव. निश्चितच लक्ष्मण देशमुख यांच्याकडून. समीकरण उरतंय 5 चेंडू आणि 5 धावा.
निश्चितच एक फटका दूर या ठिकाणी श्री गणेश आग्रो संघ जिंकण्यापासून. जर रामराज्य रॉयल संघाला जिंकायचं असेल आणि निश्चितच वॉट शॉट शॉट ऑफ द मॅच 6 धावा आणि विजयी. गौतमजी चौधरी सर या ठिकाणी नक्कीच मित्रांनो अगदी गोड स्वभावाचा माणूस आमचा मित्र या ठिकाणी आम्हाला सहकार्य करताना. अगदी दोन बलाढ्य संघामध्ये लढत